की ग्राहकांचं एज्युकेशन हा सगळ्यांच्या पुढे हे मोठं आव्हान आहे. आम्ही आमच्या बँकेच्या बाबतीत बोलायचं झालं तर आम्ही आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना सांगतो की हे आव्हान नसून आपल्यासाठी एक संधी आहे. आणि रोखीचा पुरवठा म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांचं सुद्धा कौतुकच करावं लागेल की अत्यंत कठीण परिस्थितीत सुद्धा त्यांनी बॅलन्सिंग करून सर्व बँकांना जसं जमेल तसं कॅश पुरवण्याची व्यवस्था केलेली आहे. आता हे जे खात्यामधून पैसे काढण्यासाठी जी बंधनं आहेत, पण ती बंधनं असताना सुद्धा आम्ही ग्राहकांचं जे एज्युकेशन करतोय की तुमच्या खात्यामधले पैसे आहेत हे तुम्ही कधीही वापरू शकता. तर ही आता वापरण्याची माध्यमं काय, तर तुम्ही कोणालाही चेक देऊ शकता किंवा ECS ची इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टीमच्या द्वारे ECS ची इन्स्ट्रक्शन देऊ शकता, NEFT किंवा RTGS ने फंड ट्रान्सफर करू शकता, मोबाईल बँकिंग मधनं फंड ट्रान्सफर करता येतात, इंटरनेट बँकिंग आहे. तसंच जे युनिफाईड पेमेंट इंटरफेस हे जे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशननी जे नवीन एक ऍप आणलेलं आहे हे अतिशय वापरायला सुलभ आहे. तर आम्ही ग्राहकांना नेहमी सांगतो की माझ्याकडे पैसे नाही असं म्हणूच नका. तुमच्याकडे जो मोबाईल आहे सगळे पैसे तुमच्या मोबाईलमध्ये आहेत, फक्त तुम्ही याचा वापर करायला शिका. आणि याचा जर तुम्ही वापर करायला शिकलात तर माझ्याकडे पैसे नाहीत किंवा बँकेत पैसे मिळत नाहीत ही जी मनातली भावना आहे ही दूर होईल आणि तुम्हाला एक प्रकारचा आत्मविश्वास येईल की मी कधीही कुठेही बसून कुठलेही व्यवहार करू शकतो आणि त्यासाठी मला रोख रक्कम असण्याची आवश्यकता नाही. नाही, हा रोख रकमेचा किंवा कॅशलेस इकॉनॉमीकडे जाण्याचा किंवा मानसिकतेचा भाग झाला. पण जे मुळात आपल्या हातात जे पैसे हवेत किंवा आता आपण म्हणतोय की 500 आणि 1000च्या नोटा बाद झाल्यात आणि 2000ची नोट आपल्याकडे चलनात 2000ची जितकी सहजपणे मिळते तेवढी 500ची तर अजून बघायला मिळत नाहीये. सामान्यतः आपल्यासारख्या व्यक्तीला सुद्धा जर का ती बघायला मिळत नसेल तर खेडेगावातल्या आणि अधिक दुर्गम भागातल्या माणसांची तर कथा वेगळी असेल. मग हे सगळं ज्यावेळेला घडतंय त्यावेळेला हा पुरवठा जो अपेक्षित आहे तो होणार आहे किंवा नाही, कमी होणार आहे, जास्ती होणार आहे, किती वेळात होणार आहे, ह्याची एक बँकर म्हणून तुम्हाला काय शाश्वती वाटते? नाही, आता या पुरवठ्याला सुरुवात झालेली आहे. आता 500च्या नोटांचा पुरवठा सर्व बँकांना व्हायला लागलाय. नंतर जशा 2000च्या नोटा तशा 100, 50, 20 या सर्व प्रकारच्या नोटा बँकांना मिळायला सुरुवात झाली आहे. ATM हे जे एवढे दिवस बंद होते काही बँकांचे, तर ते ATMचं सुद्धा रिकॅलिब्रेशन करावं लागलं की जेणेकरून त्या ATM मधून 2000 आणि 500च्या नोटा देता येतील. ते सुद्धा रिकॅलिब्रेशन पूर्ण होऊन ATM मध्येही भरण्यासाठी पुरेशा नोटा आणि रिझर्व्ह बँकेने सुद्धा नोटा देताना बँकांवर अशी बंधनं घातली आहेत की तुम्ही आम्हाला एक अंडरटेकिंग द्या की आम्ही तुम्हाला या ज्या नोटा देऊ या नोटांचा वापर जास्तीत जास्त वापर हा ATM मधून पैसे देण्यासाठी होईल की जेणेकरून सर्व प्रकारच्या नागरिकांना 24 तास आपल्या खात्यातले पैसे काढण्याची सुविधा होईल. आणि आता हा पुरेसा पुरवठा सुरू झाल्यामुळे मला अशी खात्री आहे की नवीन वर्षात म्हणजे 2017 साली आपल्याला सर्व ATM चालू होऊन या नोटा ग्राहकांना वापरता येतील. एकूण साधारणतः तुम्हाला जो प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे बँकांकडे अधिक आता जो पतपुरवठा असणार आहे किंवा पुरवठा करण्याची क्षमता येणार आहे, हे जे येणाऱ्या काळातलं चित्र सांगितलं जात आहे ते कितपत खरं आहे? आणि त्याच्यामध्ये पुन्हा व्याजदराचा जो प्रश्न आहे, एक आर्थिक मंदीचं जे वातावरण होतं खास करून रिअल इस्टेटमध्ये असेल, लोकांना स्वतःच्या स्वप्नातलं घर घेण्याची जी एकूण अपेक्षा आकांक्षा असते, या सगळ्याकडे जाण्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल येणाऱ्या काळात तुम्हाला दिसते का? नाही, आता कसं आहे माहिती का की बँकांमध्ये लोकांनी या नोटा रद्द झाल्यामुळे सर्वच्या सर्व नोटा आणून बँकेच्या खात्यामध्ये भरले आहेत. त्यामुळे सर्व बँकांच्या डिपॉझिटमध्ये एक मोठी वाढ झालेली आहे. आता ही डिपॉझिटमध्ये वाढ झाल्यावरती ही जी बँकांकडे लिक्विडिटी अवेलेबल आहे त्यामुळे बँका चांगल्यात चांगला ग्राहक शोधून त्याला कर्ज देण्याचा प्रयत्न करणारच आहेत. आता जे रिअल इस्टेट सेक्टर बद्दल तुम्ही जो उल्लेख केलात तर याच्यामध्ये मोठी घरं न म्हणता जे अफोर्डेबल हाऊसिंग आहे की 25 लाखाच्या आतली घरं, तर या घरांची विक्री म्हणजे याच्यासाठी कर्ज देण्यासाठी बँका व्याजदर खूप कमी करतील. आणि जे आपलं स्वप्न आहे की सामान्यातल्या नागरिकाचं सुद्धा स्वतःचं हक्काचं घर असावं, तर ही स्वप्न पूर्ण होण्याच्या दृष्टीने सर्वच बँका वाटचाल करतील. तसंच मुद्रा ही जी स्कीम गव्हर्नमेंटने काढली होती की ज्याच्याद्वारे अगदी 3000 पासून 5000 पासून छोटी कर्ज द्यायची आणि जे छोटे उद्योजक आहेत त्यांना सुद्धा याच्यामध्ये स्वतःच्या पायावरती उभं करायचं आणि त्यांना सावकारी पाशातून सोडवायचं. तर ही अशा प्रकारची लिक्विडिटी सिस्टीम मध्ये आल्यामुळे सर्व बँका हे जे छोटे कर्जाचे मार्ग आहेत हे सगळे अवलंबवतील आणि जास्तीत जास्त म्हणजे आपण म्हणतो स्प्रेड जास्त मिळाला पाहिजे, तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत याचं वितरण करून
एक ओव्हरऑल आपण म्हणतो की डेव्हलपमेंट होईल सगळी, तशी सर्वसामान्य दृष्टीने सगळ्याच घटकांची डेव्हलपमेंट व्हायला याच्यातनं मदत होणार आहे. एकूण जो बँकेचा आत्ताचा कारभार आहे त्याच्यामध्ये बँक कर्मचारी सुद्धा अतिशय मेहनतीनं हा सगळा कालखंड जो आहे तो सुद्धा पार पाडताना दिसत आहेत, अधिकचा वेळ काम करताना दिसत आहेत. हे सगळं जे वातावरण आहे हे अजून पुढच्या किती दिवसात निवळेल असं तुम्हाला वाटतंय? कारण तो जो एक दबाव आहे बँक एकूण बँकिंग क्षेत्रावरचा जो आहे, माणसं त्यांच्याकडे अधिकची जात आहेत. पूर्वी जर का 10 माणसं बँकेत उभी राहायची, सहजी जायची, तर ती आज 20 या प्रमाणात जाताना दिसत आहेत. हे जे सगळं चित्र आहे हे पूर्ण बदलायला अजून किती वेळ लागेल साधारणतः येणाऱ्या काळातला असं तुम्हाला वाटतं? कारण 50 दिवस झालेले आहेत, त्या 50 दिवसानंतर परिस्थिती निवळण्यासाठी अधिक पुढे ती चांगली होईल, परिस्थिती व्यवस्थित होईल असं चित्र तुम्हाला कधी वाटतंय? कारण खास करून लोकांना पैसे आहेत अशी शाश्वती हवे, ती शाश्वती अजून नाहीये. म्हणजे 500 रुपये असतील किंवा 100 किंवा 20 रुपयाच्या नोटा सुद्धा सहजी मिळू शकतील याची शाश्वती आता नाहीये, म्हणून एक भीती सुद्धा आहे. ती भीती संपायला किती वेळ लागेल असं वाटतं? नाही, मला असं वाटतं की आता हे जसे 50 दिवस होत आले आहेत तसं शाखेमध्ये येऊन पैसे जे 500 आणि 1000च्या रद्द झालेल्या नोटा होत्या त्या डिपॉझिट करण्यासाठी जी गर्दी होती ती आता हळूहळू कमी व्हायला लागली आहे. नंतर नवीन नोटांचा होणारा पुरवठा जो आहे तो सुधारल्यामुळे हळूहळू येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला, आता कसं आहे, जेव्हा नोटांचा पुरवठा कमी होता तेव्हा बँकांनी सुद्धा त्याचं असं प्लॅनिंग केलं की आलेल्या प्रत्येक ग्राहकाला 2-2 हजार रुपये द्यायचे. म्हणजे आम्ही अक्षरशः लाईन लागली होती तर लाईन मध्ये जाऊन प्रत्येक माणसाला सांगितलं की सगळ्यांना पैसे मिळायला हवेत ना, तर तुम्ही सगळ्यांनी 2-2 हजार रुपये घ्या, पुन्हा पैसे आले की पुन्हा पैसे देऊ. पण आता हळूहळू हे जे लिमिट होतं 2,000चं ते आम्ही स्वतः जे ठेवलं होतं ते आता कमी करून मोठ्या प्रमाणामध्ये कॅश उपलब्ध व्हायला लागल्यामुळे जे 24,000 आपण देऊ शकतो आठवड्याला त्या लिमिट पर्यंत बँका आता पैसे द्यायला सुरुवात करतायत. आणि नोटा डिपॉझिट करायला येणाऱ्यांची संख्या आता कमी व्हायला लागल्यामुळे एक प्रकारची गर्दी सुद्धा कमी झाली आहे आणि एटीएम सुरू झाले आहेत. डिजिटल बँकिंगचा चॅनलचा वापर वाढलाय आणि त्यामुळे पुन्हा एकदा सर्व स्थिती ही सुरळीत होईल लवकरच, येत्या 8 ते 10 दिवसात अशी आम्हाला खात्री आहे. अच्छा, एक अगदी शेवटचा प्रश्न आणखी की तुम्ही सहकार क्षेत्रातले आहात, सहकारी बँका, ग्रामीण सहकारी ज्या काही बँका ज्या आहेत, सगळ्या जिल्हा बँका आहेत, त्याच्यावरती आता जी एक संशयाची सुई अक्षरशः आहे, एक प्रकारची टांगती तलवार आहे त्यांच्या. एक म्हटलं जातं विरोधकांकडनं की सहकार संपवण्याची ही सगळी एकूण धोरणं आहेत. तुम्हाला याच्यावरती विश्वास वाटतो का की सहकार संपवण्याची सगळी धोरणं आहेत? नाही, कसं आहे माहिती आहे का की म्हणजे एक गमतीने असं म्हटलं जातं की आता लोक म्हणतात काय सगळं ठीक चाललंय ना, तर आम्ही म्हणतो की आमच्याबद्दल काही बातमी नाही आली म्हणजे ठीक चाललंय. कारण शेवटी जी एखादी गोष्ट असते की जी नियमाच्या विरुद्ध आहे त्या गोष्टीच प्रसारमाध्यमांना सुद्धा त्याची बातमी करावी लागते. आता एखाद्या ठिकाणी आता सहकार क्षेत्राबद्दल जे बोललं जात आहे हे थोडंसं मी माझं फ्रँक मत सांगतो की सहकार क्षेत्राबद्दल जे बोललं जात आहे हे बरोबर आहे, काही ठिकाणी झालं असेल, पण तसंच इतर प्रायव्हेट सेक्टर बँकांमध्ये, नॅशनलाइज बँकांमध्येही झालंय. पण तिथे जर झालं तर स्टाफ अकाउंटेबिलिटी असते आणि सहकार क्षेत्रात झालं तर अख्खा सेक्टर बदनाम होतो. सहकार क्षेत्राला एक प्रकारची रेप्युटेशन रिस्क आहे. पण सहकार क्षेत्राचा जो रीच आहे की जास्तीत जास्त ग्रामीण जनतेपर्यंत, तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचणं, इतर लोकांची नुसती म्हणजे घोषणाच आहे, फायनान्शियल इन्क्लुजन असेल, स्टार्टअप असेल, स्टँडअप असेल, या सगळ्या नवीन नवीन संकल्पना आता आल्यात, पण सहकार क्षेत्र तिथपर्यंत पोहोचलंय. त्यामुळे सहकार क्षेत्राचं अस्तित्व हे कायमच राहणार आहे आणि लोकच सहकार क्षेत्राला उचलून धरणार आहेत. तुम्ही म्हणता लोक सहकार क्षेत्राला उचलून धरणार आहेत. ही सगळी परिस्थिती लवकरात लवकर निवळेल आणि जो पुरवठा, चलन पुरवठा जो व्हायला पाहिजे बँकांना तो येणाऱ्या काळात होईल याची आता आपण शाश्वती निश्चित बाळगू शकतो. पुढच्या 1-2 महिन्याच्या किंवा महिन्याभराच्या कालखंडामध्ये किमान 500ची नोट लोकांना साधारणतः बघायला मिळेल. जेव्हा जेव्हा अपेक्षित असेल त्यावेळेला असं चित्र होईल असं वाटतं तुम्हाला? नक्कीच. का आता जो पुरवठा व्हायला लागलाय, कसं आहे की लोकांनी, जेव्हा मी सांगतो की लोकांनी जेव्हा डिजिटल बँकिंगच्या चॅनलचा वापर जेव्हा सुरू केला तेव्हा लोकांच्या सुद्धा लक्षात आलं की हे सहज शक्य आहे, हा वापर आपल्याला सुद्धा करता येऊ शकतोय. सर्वसामान्य जनता सुद्धा या डिजिटल बँकिंग चॅनलकडे वळली आहे. त्यामुळे त्यांना लागणारी जी रोख आहे ही अतिशय कमी लागते आणि त्यामुळे ती जी रोख विड्रॉ करतात तेव्हा त्यांना सर्व प्रकारच्या नोटा आता ज्या आहेत ते उपलब्ध होतात. म्हणजे आणि खात्यामध्ये विड्रॉवलची जी लिमिट्स आहेत त्यामुळे सर्व लोकांपर्यंत हे पैसे व्यवस्थित जात आहेत आणि त्यामुळे लोकांना सर्व प्रकारच्या नोटा नक्की बघायला मिळतील अशी आम्हाला खात्री आहे. नक्की. अर्थात एक नोटबंदीच्या या 50व्या दिवसाच्या
निमित्ताने ज्यावेळेला चर्चा आपण करतोय त्यावेळेला एक लक्षात येतंय की परस्पर विरोधी सगळी एकूण जनमत आहे आणि परस्पर विरोधी जनमत असताना एक मात्र निश्चित आहे की आशा सुद्धा आहे. कुठेतरी येणाऱ्या काळात काहीतरी चित्र बदलेल, येणाऱ्या काळामध्ये एक मोठं परिवर्तन होईल आणि त्या परिवर्तनातनं देश प्रगतीपथावरती जाईल असं चित्र आता तरी सगळ्यांच्या समोर आहे. आशा आहे. या आशेला अर्थातच काहीतरी जागा आहे आणि त्यामुळे लोक अजून ते सगळं सहन करतात. जी काही सोय होते लोकांची ती सहन करण्याची क्षमता आता लोक दाखवत आहेत. येणाऱ्या काळात काय होईल ते आपण जाणून घेऊया. नोटबंदीच्या 50 दिवसांच्या निमित्तानं अधिक तज्ज्ञ, अधिक विविध प्रकारचे मान्यवर यांच्याशी आपण चर्चा करत राहू आणि त्यातून समजून घेऊ नेमकं नोटबंदीचं चित्र कसं आहे. जबड्यात घालून हात मोजितो दात जात ही मराठी. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. महाराष्ट्राची शान, पेशव्यांचा अभिमान. शनिवार वाड्यात झी युवाचा दिमाखदार सोहळा. युवोत्सव रविवार 1 जानेवारी दुपारी 1 वाजता आणि रात्री 8 वाजता झी युवावर. 21 जड़ी बूटियों और आयुर्वेदिक तेल पाक विधि से बना झड़ते बालों का प्रमाणित उपाय. केश किंग आयुर्वेदिक तेल, द किंग ऑफ ऑयल्स. केश किंग शैम्पू दे झड़ते बालों से राहत की गारंटी 3 रुपए में. देसाईगंज नगर परिषदेत भारतीय जनता पक्षाला सत्ता देणाऱ्या मतदारांचे जाहीर आभार. तसेच विजयी नगरसेवकांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक आमदार कृष्णा गजबे, किशन नागदेवे, माजी जिल्हाध्यक्ष भाजपा. तुमच्या अघोषित उत्पन्नाची घोषणा तयार करेल एक नवीन गोष्ट. प्रत्येक मूल पाऊल टाकेल शिक्षणाकडे आणि मिळेल प्रत्येकाला अन्न दररोज. पूर्ण होईल प्रत्येक गरीबाची अपेक्षा. आरोग्य सेवा मिळतील गरजू रुग्णांना. थंडीत फुटपाथवर झोपणाऱ्यांना देईल एका छताची ऊब. कोमल चेहऱ्यांवर आणेल ही आनंदाची हास्य. कराधान आणि गुंतवणूक व्यवस्थेकडून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना 2016 मध्ये गुंतवणूक करून निर्धनांची मदत करा. तसेच स्वतःला काळ्या धनाच्या ओझ्यातून मुक्त करा. योजना 31 मार्च 2017 पर्यंत लागू. या योजनेमध्ये अघोषित उत्पन्नाच्या 25% अनिवार्य रूपाने 4 वर्षांसाठी विना व्याज जमा करावे लागतील. तसंच अघोषित उत्पन्नाच्या एकूण 49.90% कर सरचार्ज व दंड रूपामध्ये रक्कम भरावी लागेल. अधिक माहितीसाठी आयकर विभागाच्या www.incometaxindia.gov.in या वेबसाईट वर भेट द्या. आयकर विभागाद्वारे जनहितार्थ जारी. Children of tomorrow, we're building the future, we're building the future, we're building the future. Serbia, the future is in Serbia. Serbia, we are building the future for you. काळं हिट नवीन लाईमच्या सुगंधात. काळं हिट नवीन लाईमच्या सुगंधात.